डॉक्टर, आत्ता बाळ नकोय पण भविष्यात मात्र हवं आहे. नमस्कार, मी डॉक्टर शेखर आंबले. आजकाल लग्नाचं वय झालंय 30-35 वय. त्या काळात लग्न होतं, नोकरीची सिक्युरिटी नसते, धकाधकीच्या जीवनाचा मध्ये करिअरची स्टॅबिलिटी नसते. अशा ह्याच्यात बरीचशी दाम्पत्य माझ्याकडे येतात की डॉक्टर, आता 30-35 वय झालंय पण आत्ता आम्हाला नको आहे, एक साधारणपणे 2-3 वर्षानंतर 4 वर्षानंतर बघूया. तर याला काही उपाय आहे का? होय, नक्कीच आहे. यामध्ये आपण काय करू शकता, जर आपले जे एग्ज आहेत, नंतर एम्ब्रिओज आहेत, IVF टेस्ट ट्यूब बेबी करून एम्ब्रिओ आपण फ्रीज करू शकता आणि भविष्यामध्ये आपण हे एम्ब्रिओ 3 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतरही आपल्या सोयीप्रमाणे आपण वापरू शकतात. फक्त हेच कारण आहे का धकाधकीचं जीवन आणि आत्ता करिअर स्टॅबिलिटी नाही? तर नाही. दुसऱ्या काही केसेसमध्ये सुद्धा आपण एम्ब्रिओ फ्रीजिंग हे टेक्निक वापरू शकतो. जसे की काही कारणास्तव यंग फिमेल्समध्ये 18व्या वर्षी 20व्या वर्षी जर ओव्हेरियन सर्जरी करावी लागली, तिला काही कारणास्तव कॅन्सर डिटेक्ट झाला अंडाशयाचा आणि तिला किमोथेरपी घ्यावी लागली, तर तिच्या अंडाशयावर नक्कीच परिणाम होत असतो. अशा केसेसमध्ये ह्या ओव्हरीजमधनं आपण एग्ज त्या ओव्हरीला स्टिम्युलेट करून तिचे जे एग्ज आहेत ते फ्रीज करू शकतो. आणि जर लग्न झालेलं असेल तर नक्कीच एम्ब्रिओ सुद्धा आपण फ्रीज करू शकतो.